मित्रहो, मुंबईतला माहीम विधानसभा मतदारसंघ हा विलक्षणरित्या चर्चेत आहे. याचं कारण काय तर इथून राजपुत्र अमित राज ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते निवडून यावेत अगदी विनासायास याच्यासाठी आता ऐन केन प्रकाराने प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सदा सरवणकर यांच्यावर प्रचंड प्रेशर किंवा प्रचंड दबाव आणला जातोय. पण प्रत्यक्षात नेमकं काय आहे? सदा सरवणकर यांचं पारडं इथे जड आहे हे तर स्पष्टच आहे, पण ते पारडं हलकं करण्याच्या प्रयत्नामध्ये कोण लागलंय आणि नेमकं इथे तिरंगी लढत झाली तर अमित ठाकरे निवडून येतील की आणखी काय झालं तर अमित ठाकरे निवडून येतील, याच विषयावरचा संक्षिप्त स्वरूपातला हा विवेचनात्मक व्हिडिओ आपल्यासाठी. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आज 29 तारीख आहे आणि आज विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी माहीम या विधानसभा मतदारसंघांमधून एक बातमी आमच्या काही टेलिव्हिजन चॅनेलच्या पत्रकार मित्रांनी चालवली आणि ती होती सदा सरवणकर हे नॉट रिचेबल आहेत, ते गायब झाले. पण आपली विश्वासार्हता काय आहे ते मी आपल्याला सांगतो. मी सदा सरवणकर यांच्याशीही बोललोय आणि त्याचप्रमाणे मी शिवसेनेतल्या काही नेत्यांशीही बोललोय. तर सदा सरवणकर यांच्यावर एक आता वेगळ्या स्वरूपाचा भावनिक किंवा राजकीय दबाव आणला जातोय आणि तो काय आहे तर सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेतला जावा किंवा त्यांनी तो मागे घ्यावा. पण इथे आता काय झालंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत, अमित ठाकरे हे त्यांच्या समोर मनसेचे उमेदवार आहेत आणि महेश सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इथले उमेदवार आहेत. इथून आधी विशाखा राऊत होणार होत्या उमेदवार, पण त्या कौटुंबिक कारणामुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आणि म्हणजे कौटुंबिक कारण म्हणजे काय तर त्यांच्या घरात एक आजारपणाचा प्रश्न आलेला आहे आणि त्यातून वाट काढण्यासाठी किंवा तो शेवटच्या टप्प्यात जर काही अधिक त्रासदायक किंवा डोकेदुखी ठरला तर त्याचा पक्षाला फटका नको म्हणून विशाखा राऊत या मागे हटल्या. अन्यथा म्हणजे राजकारण जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा आपलं कुटुंब महत्त्वाचं आहे हे समजणारी जी काही नेते मंडळी आहेत त्यापैकी एक विशाखा राऊत आहेत. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा कौतुक, कारण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि आत्ता इथे काही मंडळींचं म्हणणं असं आहे की ही लढत तिहेरी झाली किंवा तिरंगी झाली तर अमित ठाकरे यांना फायदा होईल किंवा ही लढत 1 to 1 म्हणजे थेट मनसे विरुद्ध शिवसेना झाली तर त्याचा अमित ठाकरे यांना फायदा होईल. मित्र हो, या मतदारसंघाचा जर आपण विचार केला किंवा या मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तर त्यातून जी काही तथ्य समोर आलेली आहेत, जे काही मुद्दे समोर आलेले आहेत ते मी आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. आता इथून एकूण 6 जे नगरसेवक आहेत, खरं तर 6 नाही आहेत, ते आहेत 5.5 नगरसेवक. माहीम या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर इथे मिलिंद वैद्य जे मुंबईचे माजी महापौर होते, विशाखा राऊत ज्या मुंबईच्या माजी महापौर होत्या आणि प्रकाश पाटणकर जे आधी मनसेमध्ये होते आणि ते आता शिवसेनेमध्ये आहेत ठाकरेंच्या, असे 3 शिवसेनेचे म्हणजे ठाकरे सेनेचे 3 लोक तिथे नगरसेवक आहेत. शीतल गंभीर देसाई या तिथून भाजपच्या नगरसेविका आहेत आणि त्याचप्रमाणे समाधान सरवणकर हे शिंदे सेनेचे आणि हेमांगी वर्ळीकर यांचा अर्धा मतदारसंघ हा या माहीम विधानसभा मतदारसंघात येतो. अशा रीतीने हे 5.5 नगरसेवक इथे आहेत. आता या जर संपूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर जी मंडळी बघा इथे आता काय झालंय, सगळ्यांचं म्हणणं काय म्हणजे मनसेच्या काही धुरीणांचं म्हणणं काय आहे की सदा सरवणकर यांनी माघार घ्यायला हवी आणि अमित ठाकरे यांना मदत करायला हवी, कारण लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्यासाठी भाजपला मदत केली होती आणि त्याची परतफेड केली जावी. मान्य आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टी या वेळच्या वेळी राज ठाकरे ठरवत नाहीत, त्याचा फटका राज ठाकरे यांना बसलाय किंवा या निर्णयाला बसतोय असं माझं मत आहे. कारण जर राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असं वाटत होतं तर त्यांनी हा मतदारसंघ आधीच देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत त्यांना तो सांगायला हवा होता. मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांच्या अनेकदा भेटी होतात
आणि त्या भेटी विकास कामांसाठी असतात असं राज ठाकरे सांगतात, पण त्या एका तरी भेटीत हे स्पष्ट होणं गरजेचं होतं, पण ते काही झालं असावं असं दिसत नाही, अन्यथा हा प्रश्न समोर आलाच नसता. आता शेवटच्या क्षणाला सदा सरवणकर यांच्यासारखा वाड्यांमध्ये जाऊन किंवा नागरी वस्त्यांमध्ये जाऊन किंवा जुन्या इमारतींमध्ये जाऊन काम करणारा जो आमदार आहे, तो जितका कनेक्ट आहे या लोकांशी, तिथल्या समस्यांशी, बघा सदा सरवणकर यांनी काम केलंय हे त्यांचे विरोधकही नाकारू शकणार नाहीत. मोठ्या प्रमाणात त्यांनी शिंदेंच्याकडून निधी आणलेला आहे, तो इथे वापरला गेलेला आहे, हे काही नाकारता येत नाहीये. आता सदा सरवणकर हे अधिक सहजगत्या उपलब्ध होणारे नेते आहेत. कारण काय, तर सदा सरवणकर हे शाखा प्रमुख, त्याआधी उपशाखा प्रमुख, मग नगरसेवक, मग स्थायी समिती, मग BST, आमदार, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सदा सरवणकर यांनी काम केलेलं आहे. आता सदा सरवणकर यांची ही स्वतःची मतं आहेत का, तर याचं उत्तर कदाचित नाही असंही देता येईल. का नाही असं देता येईल, तर सदा सरवणकर हे काँग्रेसमध्ये गेले होते, तिथून ते आमदार होऊ शकले नाहीत. म्हणजे सदा सरवणकर यांना शिवसेनेतच ते असतील तर मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. आता अशा सदा सरवणकर यांच्याशी जर अमित ठाकरे यांचा एकास एक मुकाबला झाला तर खूप मोठ्या प्रमाणात, किंवा सदा सरवणकर यांनी जर माघार घेतली आणि महेश सावंत यांच्याशी जर अमित ठाकरे यांचा, म्हणजे ठाकरेंच्या दोन सेना एकमेकासमोर जर भिडल्या, तर त्याचा अधिक फायदा हा महेश सावंत यांना होऊ शकेल. आता हे जे 3 उमेदवार आहेत, या 3 उमेदवारांचा जर आपण विचार केला तर माहीमपर्यंत सदा सरवणकरांचं काम आहे. ते आधी नागुसायच्या वाडी या परिसरामध्ये राहत होते, त्यामुळे तिथला एक त्यांचा जो काही मतदार आहे, समर्थक आहे, कार्यकर्ता आहे, तो त्यांच्याकडे आहे. महेश सावंत हे प्रभादेवीला राहतात, त्यामुळे त्या भागामध्ये त्यांचा वरचष्मा आहे, पण महेश सावंत हे काही माहीमपर्यंत त्यांचा प्रभाव नाही. दुसरी गोष्ट, महेश सावंत हे मिलिंद वैद्य आणि प्रकाश पाटणकर यांना नको असलेले उमेदवार आहेत. याचं कारण काय, तर याचं कारण मिलिंद वैद्य हे अत्यंत कट्टर शिवसैनिक आहेत. म्हणजे अगदी ज्या वेळेला धार्मिक दंगली झाल्या मुंबईमध्ये, त्यावेळेलाही मिलिंद वैद्य यांनी एक महत्त्वाची भूमिका इथल्या हिंदू नागरिकांसाठी किंवा इथल्या शिवसैनिकांसाठी अंगीकारली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या शाखेवरही हल्ला झाला होता, त्या हल्ल्यातून सुद्धा ते सुखरूप बचावले होते. मनोहर जोशी यांचे ते निकटवर्तीय होते आणि मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव जात नसताना सुद्धा मिलिंद वैद्य यांनी उद्धव ठाकरे किंवा मातोश्री बरोबरची आपली निष्ठा राखलेली होती. आणि अशा मिलिंद वैद्य यांना महेश सावंत या उमेदवारासाठी जर काम करावं लागलं तर आपण समजू शकता काय होईल. आता जी गोष्ट बघा, अत्यंत खात्रीलायकरीत्या आपल्याला सांगतोय की राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी सुरुवातीपासूनच गोष्टी सुरू केल्या असत्या तर गोष्टी इतक्या बिघडल्या नसत्या. आता या मतदारसंघामध्ये भाजपची काही मतं आहेत, ती आहेत साधारण 30 ते 32 हजार. आता ही मतं काही सदा सरवणकर यांना अगदी प्रेमाने मन लावून पडतील असं समजण्याचं कारण नाही. जे भाजपचा एक नेता आहे जो आपल्या मतदारसंघात सुरक्षित झालाय, मुंबईच्या पातळीवरचा नेता आहे, त्यानंतर तो काय करतोय, तो मनसेची थिंक टँक पण चालवतोय. म्हणजे मग माहीममध्ये कोण असलं पाहिजे, वरळीमध्ये कोण असलं पाहिजे, वांद्रे पूर्वमध्ये कोण असलं पाहिजे, या नेत्याचे आणि राज ठाकरे यांचे असलेले मैत्र हे आता सगळ्यांना माहिती आहेत. पण हा नेता जे काही पत्ते टाकतोय ते त्याच्या सोयीचेही टाकतोय, हे राज ठाकरे यांनी थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. आता त्यातूनच जर समजा सदा सरवणकर यांना बसवण्याची वेळ किंवा त्यांना अर्ज मागे घेण्याची वेळ जर आली तर सदा सरवणकर काय करणार हा एक प्रश्न आहे. आता सदा सरवणकर असतील किंवा राज ठाकरे असतील, हे इमोशनली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेशराईज करण्याचा एनकेन प्रकाराने प्रयत्न करतील, पण त्यातून अमितची नौका पार होईल की नाही हे सांगता येत नाही. बघा, मी आपल्याला लोकसभा निवडणुकांच्या वेळेला घेऊन जाणार आहे. राज ठाकरे यांचं सिंधुदुर्गच्या जाहीर सभेतलं एक वाक्य नारायण राणे यांना विजयाच्या अधिक जवळ घेऊन गेलं. ते वाक्य काय होतं की तुम्हाला मंत्री होणारा खासदार हवाय की बाकावर जाऊन बसणारा एक सदस्य हवाय लोकसभेतला. हे वाक्य
विनायक राऊत यांची नेमकी परिस्थिती विशद करणारं होतं. या एका वाक्याने, आता आपल्याकडचे अनेक लोक असं म्हणतील की या एका वाक्याने काय होतंय, पण कोकणात अशा एकेका वाक्याने किंवा जो शिवसेना माइंडेड मतदार आहे त्याच्यावरती एकेका वाक्याने परिणाम होतो. आता या माहीम मतदारसंघाबद्दल बोलताना पत्रकार परिषदेमध्ये अमित ठाकरे असं म्हणाले की मी माहीम मतदारसंघासाठी 1 दिवस देणार आहे. मित्र हो, अजून अमित ठाकरे आमदार झालेले नाहीत. अशा परिस्थितीत किंवा ते अजून मंत्री झालेले नाहीत, अशा परिस्थितीत माहीमसाठी मी 1 दिवस देणार हे जे वाक्य आहे, या वाक्याचे काही कट करून रीळ बनवून माहीम मतदारसंघात आणि आसपासच्या मतदारसंघात फिरवण्याचं काम सोशल मीडियावरून काही मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळे एका वाक्याने अमित ठाकरे यांना एक जोरदार बाउन्सर दिलाय, हे मात्र खरं. आता याच अमित ठाकरे यांच्यासाठी नेमकी पावलं काय टाकली पाहिजेत राज ठाकरेंनी, किंवा ही लढत तिरंगी करण्यामध्ये जो फायदा आहे तो बघा. आता जर आपण इथे विचार केला की या संपूर्ण इथल्या मतदानाचा आणि मतदारांचा, तर 2,86,000 मतदार इथे आहेत आणि यापैकी 1,30,000 ते 1,32,000च्या वर इथे मतदान झालेलं नाही. आता इथे मनसेचा जेव्हा बॅड पॅच होता, म्हणजे 2019ची निवडणूक जर आपण पाहिली, तर तेव्हा सुद्धा 40,000चं जे काही मतांचं भांडवल आहे किंवा जी गंगाजळी आहे ती मनसेकडे इंटॅक्ट राहिलेली होती. म्हणजे इथे 40,000 मतदार हे जे आहेत हे मनसेचे आहेत. आता ते एका सामान्य संदीप देशपांडे सारख्या उमेदवाराला मतदान करतात. आता त्या उमेदवाराचं नाव जर अमित राज ठाकरे असेल तर कदाचित 2-3 हजार मतदान आणखी वाढेल, 5,000चं आणखी वाढेल. आणि त्याच वेळेला जर भाजपने साथ दिली आणि ठाकरे सेनेतल्या ज्या काही दुखावलेल्या लोकांनी मदत केली तर अमित ठाकरे यांची नौका नक्की पार होईल. पण त्यासाठी जर सदा सरवणकर यांना बसवण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न जर झाला तर त्याचे 2 ते 3 फटके बसू शकतात. एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एक चुकीचा मेसेज जाऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही वेळेला गृहीत धरता येऊ शकतं, हा मेसेज भाजपमध्ये जाऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे जो सदा सरवणकर यांना मानणारा वर्ग आहे, तो मानणारा वर्ग हा मूळचा शिवसैनिक आहे, हे आपण विसरून चालणार नाही. मग तो मनसेला मदत करणार की ओरिजिनली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मदत करणार, या प्रश्नाचं उत्तरही राज ठाकरे यांना शोधावं लागणार आहे. आणि जर आपण पाहिलं लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेला इथे महाविकास आघाडी आणि महायुतीचा जो मुकाबला होता तो महायुतीला खरं तर 1 लाखापर्यंत मतदान होणं इथे अभिप्रेत होतं, पण महायुतीला इथे 70,000ंचाच पल्ला गाठता आलेला आहे. आणि महाविकास आघाडीला जो काही पल्ला गाठता आलाय तो फक्त 60,000ंचा गाठता आलेला आहे. म्हणजे इथे काँग्रेसची मतं ही 16,000 आहेत. आता ही काँग्रेसची 16,000 मतं कोणाच्या बाजूला जाणार हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. बघा, या मतदारसंघातून अनिल देसाई यांनी जो काही चमत्कारिक विजय मिळवलेला आहे तो विजय पाहता आणि राहुल शेवाळे यांच्यासारखा जो भरवशाचा गडी आहे तो आपल्या काही स्वतःच्या चुकांमुळे आणि एकूणच मतविभाजनामुळे जो काही पॅव्हिलियनमध्ये परतलेला आहे ते पाहिल्यानंतर या माहीम मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी किंवा मनसेने आणि मनसे भाजप या युतीने असा जर काही एखादा वेगळा आणि विचित्र निर्णय घेतला तर त्याचा फटका हा अमित ठाकरे यांना बसू शकतो. अर्थात हा जो इथला संपूर्ण मतदार आहे हा जुन्या इमारती, वाड्या आणि पांढरपेशा वस्त्या यांच्यामध्ये राहणारा मतदार आहे. त्यामुळे या मतदाराला आपला आमदार हा आपल्या संपर्कातला आहे हे पटवून देणं किंवा हे समजावून देणं ही आता मनसेसाठी सगळ्यात महत्त्वाची कसोटी ठरलेली आहे. जेव्हा त्यांचा उमेदवार मी 1 दिवस माहीमला देईन असं सांगतो आणि स्वतःचं निवासस्थान ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघात जर तो असं विधान करतो तर कदाचित
सदा सरवणकर यांच्यासाठी हे रेड कार्पेट होऊ शकतं। अर्थात 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, तोपर्यंत या भागात आणखी काय काय खेळ होतो हे बघणं गरजेचं आहे। पण मी सरवणकरांबरोबर जो काय संपर्क साधलाय त्यातून ते अर्ज मागे घेणार नाहीत आणि त्यांनी अर्ज मागे घेतला तर त्याचा खूप मोठा परिणाम हा शिंदेंच्या शिवसेनेवर होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता या व्हिडिओतला जो शेवटचा टप्पा आणि तोच महत्त्वाचा ब्रेकिंग टप्पा आहे, तो जो मी आपल्याला सांगतोय की ज्या जागा मनसेसाठी सोडाव्या असं जे वाटतंय भाजपला, त्या जागा कोणाच्या आहेत मित्र माहिती आहेत? त्या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहेत। आणि त्या जागा कमी करण्याचा एक घाट भाजपमधले काही नेते आणि मनसे यांच्याकडून घातला जातोय आणि तिथे एकनाथ शिंदे यांना बळीचा बकरा केली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे लोकसभेला जे सर्वेमुळे झालं शिंदेंचं, ते आता मनसे प्रेमामुळे किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्या युतीमुळे होण्याची शक्यता आहे। तर या गोष्टीला एकनाथ शिंदे किती बळी पडतात किंवा पडत नाहीत यावर त्यांचं मुंबईतलं यशापयश अवलंबून आहे। कारण ज्या जागा मनसेला सोडाव्यात असं जे म्हटलं जात आहे त्यामध्ये शिवडी आहे, वरळी आहे, माहीम आहे, भांडूप आहे, विक्रोळी आहे, या जागांचा समावेश आहे। अशा 8 जागा मनसे आणि भाजपच्या युतीला शिंदेंकडून काढून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठीच सरवणकर हे एक षडयंत्र आहे। आपल्याला मित्रहो काय वाटतंय, अमित ठाकरे यांच्यासाठी तिरंगी लढत ही फायद्याची आहे की दुहेरी लढत 1:1 झालं तर अमित ठाकरे आमदार होऊ शकतील? अमित ठाकरेंच्या एका विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत का असं आपल्याला वाटतं का? आपल्याला काय वाटतंय हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आपण व्यक्त केलेल्या मतांवर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। पण तोपर्यंत सगळ्या बहुतेक राजकीय व्यक्तींचं आणि ज्यांना राजकारण कळतं त्यांचं लक्ष या माहीम मतदारसंघाकडे लागलेलं आहे। याचं कारण असं आहे, याच मतदारसंघामध्ये शिवसेना भवनही येतं आणि राज ठाकरेंचं शिवतीर्थही येतं, शिवसेना प्रमुखांचं शिवतीर्थही येतं आणि राज ठाकरेंचा राजगडही येतो। त्यामुळे या मतदारसंघाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। इथून सरवणकर माघार घेणार की अमित ठाकरे त्यांना धक्का देऊन आमदार होणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि असेच काही माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।